सीता, आज मी आणि लक्ष्मण जरा दौऱ्यावर चाललोय आणि आम्ही ज्या ठिकाणी चाललोय तिथे जरा रेंजचा इश्यू असू शकतो. म्हणजे आपला कॉन्टॅक्ट होऊ शकणार नाही, पण आम्ही रेंजमध्ये आलो की आम्हीच फोन करू. पण तुम्ही जाताय ते ठीक आहे, मग त्या बंगलोरच्या मीटिंगचं काय? कुठली मीटिंग? त्या बंगलोरच्या क्लायंट बरोबर मीटिंग सेट झाली आहे ना. तो क्लायंट खूप महत्वाचा आहे. म्हणजे काका तुम्हीच ओके म्हणालात ना, म्हणून मग अरे हा, अरे शिट शिट शिट. लक्ष्मण, सॉरी भाऊ, ते काय झालं, ही पण आपली महत्वाची मीटिंग होती ना, त्या सगळ्या तयारीत होतो मी, तर ही मीटिंग माझ्या लक्षात नाही आली. सॉरी. अरे काका, पण मग आता काय करायचं? म्हणजे तुम्ही दोघे पण चाललाय, ऍटलिस्ट भाऊंनी थांबायला हवं ना. बरोबर आहे कीर्ती, पण ही मीटिंग पण इम्पॉर्टंट आहे. आम्हाला दोघांना तिथे असणं गरजेचं आहे. मग आता ठीक आहे, मग कॅन्सल करूयात का मीटिंग? हा म्हणजे नाही नाही, कॅन्सल कशाला? भाऊ, तो क्लायंट खूप महत्वाचा आहे. ते डील क्रॅक झालं तर म्हणजे आपल्यालाच, आपल्या कंपनीलाच त्याचा फायदा होईल ना. पण तुम्ही जर विश्वास टाकणार असाल तर ती जबाबदारी पेलाचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. काय कीर्ती? हो ना? हो भाऊ, म्हणजे ह्या वेळेला आम्ही मॅनेज करू शकतो. तुम्ही नका काळजी करू. गुड. पण जरा काळजीपूर्वक सगळं करा. लक्ष्मण, तू ब्रेकफास्ट करून घे, मग आपण बोलूया. सगळे पेपर्स आणि सगळ्या गोष्टी नीट कॅरी करा. हो, हो का? आम्ही तुम्हाला टाइम टू टाइम रिपोर्ट करू. तिथे रेंज नाही आहे. अरे हो. ठीक आहे, मग हरकत नाही. तुम्ही करा मीटिंग. ऑल द बेस्ट. थँक्यू. अगं काय, मगाशी तर भेटलो आपण, परत का बोलवलंस मग इथं? परत का बोलवलं? रॉकी, मला आवडतं तुला असं सतत भेटायला. तुला नाही आवडत का? आवडतं ना. मग आणि हे काय, गेटअप चेंज पूर्ण? हो, मी ॲक्च्युली विचार केला की आपण असं छान जागेवर भेटतोय आणि माझ्या आवडत्या व्यक्तीला भेटतेय, तर छान रेडी व्हावं म्हणून. कशी दिसतेय मी? छान. थँक्यू. रॉकी, काहीच बोलणार नाहीयेस का? आणि मला सांग, तिथे असताना मला किती कॉल केले तू? सॉरी अगं, मी कंटिन्यू अभ्यासात होतो. पण आता आलायस नाही ते, आता मी तुला सोडणारच नाहीये. बघेल कोणीतरी. मग बघू दे, मी नाही घाबरत हा कोणाला. काय ग, माझ्यापासून दूर राहिल्यावर चांगलाच कॉन्फिडन्स वाढलाय तुझा. आणि प्रेमही. रॉकी, तुझं प्रेम नाही वाढलं का? खरं तर हे असं वेगळं राहिल्यापासून माझाही आपल्या प्रेमावर विश्वास बसतोय. आणि मी एक्झाम पास झाल्यापासून माझाही कॉन्फिडन्स वाढलाय चांगलाच. हा सुधा, अगं कुठे आहेस? कधी पोचणार आहेस? हा ये लवकर, किती दिवस झाले भेटलो नाही आपण. हा, मी तुला भेटल्यावर सगळं सांगते. मग चल बाबांना भेटूयात. हळूहळू. 2 लोकांसाठी टेबल हवे. तिकडे टेबल. हॅलो, अगं किती वेळ अजून? ओके ओके, ओकेस ना, तर छान दिसतोयस. थँक्यू. जाऊयात बाबांना भेटायला. संपदा ऐक ना, आपण थोडा वेळ घेऊयात अजून. अजून वेळ? हा,
राईट. मग अशी कॉन्फिडन्स म्हणाला ते पडलं का खाली? ताई अगं तू का भाजी निवडतेस? मी करते ना. मी निवडली तर काय होतं? अगं तुझी तब्येत बरी नाहीये ना, तू आराम कर ना. आराम करून काय उपयोग आहे? मनाला शांती हवी ना. आयुष्यातच शांती नाही इथे. जा तू, मी करते. माझं मन रमतंय जरा. तुम्हाला नाही कळणार माझ्या आत काय चाललंय ते. आशू आला? ताई अगं ताई ताई अगं काय झालं? असू आहे की हळू काय वाघ लागले का मागे? अरे पाणी घे, पाणी घे थोडं. नको मला पाणी नको. अरे काय घाई काय एवढी? घाई कुठे आहे? घाई नाही. मग अगं कामाचं टेन्शन आलंय खूप. अरे पण हे काम तर नवीन आहे ना तुझ्यासाठी. अगं आपल्या कंपनीत काम करणं वेगळं असतं आणि दुसऱ्या कंपनीत एम्प्लॉय म्हणून काम करणं खूप वेगळं असतं यार. आणि खूप कमी दिवसात त्यांनी मला खूप मोठी जबाबदारी दिली. सो ऑब्व्हियसली अरे पण तू ती जबाबदारी पार पाडशील. तुझा विश्वास आहे ना. त्यांना माहित नाही मी अजून काय करू शकतो. तर त्यांना ते प्रूव्ह करायचंय मला. हो बरोबर आहे पण टेन्शन घेऊन काहीच होणार नाहीये ना. तू तू हे घे पोळी घे अजून एक. नाही मला नको काही. माझं झालं. अरे हो खूप जबाबदारी आहे माझ्यावर दिलेली. ती मला पूर्ण करून दाखवायची. त्यांनी विश्वास ठेवलाय माझ्यावर, तो मला खरा करून दाखवायचा. जेवला पण नाहीये अगं पूर्ण. मला झालं संपलं. मला एवढंच आहे. मला डे नाईट काम करायला लागणार आहे आता. आशू पण मला लागणार आहे ते. एक मिनिट तू काय करते? एक मिनिट. तू शांत हो, मन शांत कर. हे सगळं जरा बाजूला ठेव आणि टेन्शन घेऊन काम नको कर. तुझ्यावर जबाबदारी दिली आहे ती तू पार पाडशील पण टेन्शन घेऊन काही होणार नाहीये. ऐक मी ना तुला तेल लावून देते, तुला बरं वाटेल. मग तू शांत चित्ताने खरंच काम कर. हा ओके. हे बघ आशू, मला माहिती आहे तू मेहनती मुलगा आहेस. तू तुझं काम 100% करणार आहेस. पण असं आपण एका दिवसात नाही प्रूव्ह करू शकत सगळ्यांना की तू खूप भारी आहे. अगं पण माझं काम तर मला केलं पाहिजे ना. ते तू करणारच आहेस पण त्यासाठी टेन्शन घ्यायची गरज नाहीये ना. तू एक काम नीट करत असशील पण ह्या टेन्शन पाहिजे ना ते सगळं काम खराब करून टाकशील. अगं खरंच काही गरज नाही टेन्शन घ्यायची. तसं नाही. मोठी जबाबदारी आहे ग खूप. म्हणून ती पूर्ण करायची मला. कळतंय मला. तू शांत हो, सगळं नीट होईल. हो नीट नीट होईल. असं वाटतंय छकुल्या? छान वाटतंय. फारच मस्त. एक तुला
असं वेगळं वाटलं ना छकुला बोलल्यावर. म्हणजे मला असं वाटतं तुला आता छकुला नको बोलायला. म्हणजे तू मोठा झालास असं वाटतं आणि मी छकुला बोलल्यावर तुला नाही आवडणार असं वाटतं. असं मी म्हटलं का? काय तू चिडायचा ना. अगं चिडायचो मग ते काय पाना गँग अति करते ग कधी कधी. आणि त्यात तो मांजा त्यांच्याबरोबर उड्या मारत येतो छकुला छकुला. तू बोललेला नाही मला होत. मला काही प्रॉब्लेम नाही. तू बोललेला आवडतं मला प्रेमाने छकुला. हो का छकुला? हा ग शिवा फार कमाल वाटतंय. फार कमाल. मस्त. मग खरंच खूप टेन्शन गेलं. असं मोकळं झालं सगळं. मग मी तुला म्हटलं होतं की नाही. चला चला शिवा मी काम करतो आता. मला संपवायचंय. आई म्हणते ते बरोबर होतं. पप्पांना आई शांत करायची आणि मी ते आशूला करू शकले. दिव्या, ए दिव्या, बोल ना. ये इकडे. काय झालं? बस. बोलायचंय मला. आता काय बोलायचंय? परत कामाला लावायचंय मला? कोणाचे पायचे पाहिजेत की पूर्वी दाशी जशी हवा घालायची तसं हवा घालायची कोणाला? असं काहीही करायचं नाही. मग काय करायचंय? दिव्या, मी विचार करत होतो की आपण आपली फॅमिली सुरू करूया. चंदन, काय बोलतोयस कळतंय का तुला? बरा आहेस ना तू? भानावर आहेस ना? एक मिनिट, तू हे ब्लॅकमेल करून घेणार आहेस का माझ्याकडून? हे बघ, ही खूप मोठी शिक्षा आहे चंदन. तुला कळत नाही? खूप त्रास होतो. अरे मी नाही. नाही बघ जे काही झालं त्याचा याच्याशी काहीही संबंध नाहीये. खरंच नाहीये. मग काय आहे? अगं कधी ना कधीतरी आपल्याला फॅमिली सुरू करायची आहे ना. मग आता केली तर काय हरकत आहे? चंदन, तू बोलायच्या आधी विचार करतोयस का काय बोलतोयस ते? फॅमिली सुरू करायला काय आहे आपल्याकडे? कसा करायचा हा विचार आपण? कुठे ते ह्या घरात अजिबात नाही. म्हणजे शिवासमोर अजून नाचक्की व्हायची माझी. मूल जन्माला घालायचं आणि वाढवायचं कुठेतरी इथे माहेरी, आणि त्याला पोषणार कोण? तर शिवा? अजिबात नाही. हा विचार डोक्यातून काढून टाक. बर ठीक आहे. शांत हो. हाच एक प्रॉब्लेम आहे ना. काळजी नको करूस. मी नोकरी करेन, कष्ट करेन, पैसा कमवू. त्या पैशातनं आपण छान घर घेऊ आणि तिकडे आपली फॅमिली स्टार्ट करू. ओके? ते तेव्हाचं तेव्हा बघू आपण, पण आता नको हा विचार करू प्लीज. ठीक आहे. जो तुमच्या कंपनीकडून येणारे सगळे फंड्स जे आहेत ते आम्ही प्रोडक्शन आणि डिस्ट्रीब्युशनमध्ये डायव्हर्ट करू. अशाने वर्क एफिशियन्सी सुद्धा वाढेल. आणि अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट आमच्या कंपनीबद्दलची सांगायची झाली तर आमच्या कंपनीतले सगळे एम्प्लॉईज हे खूप डेडिकेटेड आहेत आणि आम्ही खूप पॅशनेटली काम करतो सगळे. ऑल्सो वी शेअर द सेम गोल्स अँड सेम ड्रीम्स. पण या प्रोजेक्टची बजेट कॉस्ट आहे ती जवळजवळ तुमच्या कंपनीच्या नेट प्रॉफिट एवढी आहे. मग आम्ही हा प्रोजेक्ट तुम्हाला का द्यावा? ॲटलिस्ट तुमच्या बोलण्यामुळे हे कळलं की आम्ही प्रॉफिटमध्ये आहोत. तरी हे उत्तर तुम्हाला हेल्प करणारं नाही आहे. आम्ही इतका मोठा प्रोजेक्ट तुम्हाला का द्यावा? बरोबर आहे. एवढा मोठा प्रोजेक्ट आणि आमची कंपनीचं स्टार्टअप आहे. ऑफकोर्स तुम्ही का द्यावा? तर सर मी माझ्या अनुभवानुसार तुम्हाला एक सांगतो. मी देसाई ऑटोमोबाईल्ससारख्या खूप मोठ्या कंपनीमध्ये एम्प्लॉई म्हणून होतो. मी काम केलं आहे
आणि माझा अनुभव मला हे सांगतो की जर तुम्ही तुमच्या कामाबद्दल पॅशनेट असाल आणि तुमचं गोल एक असेल, तुमचं ड्रीम एक असेल, तर यू कॅन अचीव्ह एनिथिंग. आणि आमची कंपनी तेच रिप्रेझेंट करते. वी बिलीव्ह इन क्वालिटी मोर दॅन क्वांटिटी. सो मी तुम्हाला ही खात्री नक्की देतो की आमच्या कंपनीमुळे तुम्हाला खूप प्रॉफिट होईल. पण तरी एक गोष्ट आहेच अजून, तुमच्या कंपनीपेक्षा मोठ्या मोठ्या कंपन्या या रेसमध्ये आहेत अजून. यू आर ॲब्सोल्युटली राईट. आत्ता मार्केटमध्ये खूप सारी कॉम्पिटिशन आहे, खूप साऱ्या कंपनीज आहेत आणि आमच्यापेक्षा खूप मोठ्या मोठ्या कंपनीज आहेत ज्या तुम्हाला एक चांगली डील देऊ शकतात. पण तुम्ही मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, या बाकीच्या ज्या कंपनीज आहेत त्या तुम्हाला फर्स्ट प्रायोरिटी देऊ शकतील? आय डोंट थिंक सो. तुम्ही त्यांची सेकंडरी किंवा थर्ड प्रायोरिटी असाल. पण आमच्या कंपनीत मी तुम्हाला 100% गॅरंटी देऊ शकतो की तुम्ही आमची पहिली प्रायोरिटी असाल. ऑल्सो मी ह्याची गॅरंटी देतो की त्यांनी तुम्हाला जी टाईमलाईन दिली आहे त्याच्यापेक्षाही लवकर आम्ही तुम्हाला टाईमलाईन देऊ काम पूर्ण करायची. सो दॅट्स आवर स्ट्रेंथ. दॅट्स ऑल. आशुतोष, यू डीड अ ग्रेट जॉब. आजचं प्रेझेंटेशन तर कमाल होतं. वी आर प्राऊड ऑफ यू. आशुतोष, खरंच खूप कामं केलीस. थँक्यू सर. खूप छान प्रेझेंटेशन केलंस तू. अरे आम्हाला तर खात्रीच होती की तू हे डील क्रॅक करणारच. अरे क्लायंटनी तर एक्सटेंडेड बजेट दिलंय आणि त्यांची सगळी प्रॉडक्ट्स आता आपल्याकडे येतात. दॅट इज वंडरफुल. खूप चांगली बातमी. अरे तुझ्याशिवाय शक्यच नव्हतं. सर, इट्स माय जॉब. माझं कर्तव्य आहे ते मी फक्त पूर्ण केलं. नाही आशुतोष, तू ज्या प्रकारे ही जबाबदारी अंगावर घेतलीस ना, ते खरंच कौतुक करण्यासारखं आहे. म्हणूनच कंपनीने तुला रिवॉर्ड देण्याचं ठरवलेलं आहे. आशू, यू डिझर्व दिस. 25,000 बोनस द्यायचं ठरवलं आहे. काय सर, 25,000? हो. अरे हे तुझं रिवॉर्ड आहे. अरे हे तू कष्ट करून कमवलंयस. ओ, थँक्यू सो मच. थँक्यू, तुम्ही मला ही संधी दिली आणि आय अश्युअर यू मी असंच प्रामाणिकपणे काम करत राहीन आणि आपली कंपनी नक्की ग्रो होईल सर. यू डिझर्व दिस. कम ऑन, जा एन्जॉय कर. येस सर. सुहास, काही करून ही मीटिंग आपल्याला क्रॅक करावी लागणार आहे. ही मीटिंग खूप इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी आणि जर ही सक्सेसफुली पार पडली ना मीटिंग, तर ना आपल्याला कंपनीवर वर्चस्व आणता येईल. येस किट्टू डार्लिंग, म्हणूनच या मीटिंगला सगळ्या डिपार्टमेंटच्या हेड्सना बोलवलं आहे. एकदा का या मीटिंगमध्ये आपण आपलं इम्प्रेशन पाडलं, मग काय आशूला बाजूला करणं असं सहज शक्य आहे. खरं सांगू तर ते बोनस प्रकरण झालं ना, त्याच्यानंतर आत्ता कुठे मला होप्स दिसायला लागले. रिलॅक्स. आता जसं आपल्याला हवंय तसंच होणार. जसं हवंय तसंच होणार. आई, अगं मीटिंग आहे ना आज, चांगलीच होणार मीटिंग. सुहास, दही साखर. आई पाया पडते. छान होऊ दे. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. नीट जा. हो, काका आणि भाऊंच्या ऐवजी आम्ही दोघे चाललोय, त्यामुळे ही डील क्रॅक करूनच येऊ. छान होईल मीटिंग. येतो आम्ही. सांभाळून जा. ताई, काय झालं? बरी आहेस ना? काही नाही ग. आता 2 दिवस कीर्ती पण नाही घरात. हे आणि भाऊजी पण गेलेत. एवढं मोठं घर आहे, एकटं वाटतं ग. अगं त्यात काय एवढं? आधी पण राहिलोय की आपण. राहिलोय, पण माणसं घरी परत येतील अशी मला शाश्वती असायची ना. आता तसं नाही. आशू तर घरी येईल की नाही अशी भीतीच असते. ताई, नको ग एवढी काळजी करूस. आणि येईल आशू परत घरी.
तू ना मनात हे असे भलते चलते विचार आणू नकोस हं. ताई काय होतंय तुला? बरं वाटतंय ना? मला गरगरत आहे ग थोडंसं. अरे बापरे.